मुंबईमधील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला। 6 फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी दिली गेली आहे। मुंबई हायकोर्टाने गणेश मंडळांबाबत हा मोठा निर्णय घेतला। 6 फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी दिली गेली आहे। मंत्री आशिष शेलार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आशिष शेलार जी, खरं तर यावरून आपण जर बघितलं तर 6 फुटांवरील आता मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिली गेलेली आहे। मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, विशेषतः पर्यावरण विभागाचं आम्ही केलेल्या प्रयत्नांना आणि गणेश भक्तांच्या सर्व प्रयत्नांना यश लाभलंय असं म्हणावं लागेल। प्रथा परंपरागत आपला गणेशोत्सव आता राज्याचा राज्य महोत्सव म्हणून सुद्धा आपण घोषित केला आणि पर्यावरण पूरक सुद्धा माती शाडू बरोबर न्यायालयाने पीओपीच्या मूर्त्यांनाही परवानगी दिली। विसर्जनाच्या बाबतीत ज्या गणेश भक्तांच्या मनातल्या इच्छा होत्या तेही आता पूर्ण झाल्यात। 6 फुटाच्या आतल्या मूर्त्या ज्या आहेत ते आपल्याला कृत्रिम तलावामध्ये आणि सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत आपले ते आता मोठ्या दिमागात प्रथा परंपरेप्रमाणे समुद्रात सुद्धा आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया त्यानंतर या दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत। मला वाटतं हा ऐतिहासिक विजय गणेश भक्तांचा आहे आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळाले याचा मला आनंद आहे। आशिष शेलारजी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीवेळी आपल्या सरकारकडून काय प्रयत्न केले गेले होते? खरं तर या सगळ्या गोष्टीचेच प्रयत्न फडणवीसांच्या सरकारने केले, आम्ही सगळ्यांनी केले। याचं कारण पीओपी वरची बंदी ज्या सीपीसीबी गाईडलाईनच्या भीतीमुळे दाखवली गेली होती आणि बरोबरीने एमपीसीबीच्या गाईडलाईन्स आणि उच्च न्यायालयाचे आदेश या सगळ्यावर पीओपी ही पर्यावरणपूरक आहे की नाही या विषयावर मी स्वतःच राजीव गांधी विज्ञान आयोग काकोडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमला। त्याचा रिपोर्ट आला आणि पीओपीचा संभ्रम दूर झाला। त्याबरोबर पीओपीच्या मूर्त्यांच्या परवानग्या कोर्टाच्या आदेशाने मिळाल्या। मग आता विसर्जनाचं काय, त्या विषयातली भूमिका जी होती त्यात आयोग मी नेमला। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 बैठका घेतल्या आणि न्यायालयासमोर आपण पर्यावरणाला पूरक काय गोष्टी करायला लागतील त्या छोट्या घरगुती मूर्त्यांच्या बाबतीत केलं आणि प्रथा परंपरा आणि हिंदू सण दिमागात साजरे झाले पाहिजेत तोही रिपोर्ट आणून न्यायालयासमोर मांडून आज आपल्याला यश मिळालं। आशिषजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। मुंबईमधील गणेश मंडळांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे।